स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला बोलत आहेत आणि सांगत आहेत की बाळांनो, हा संदेश नक्कीच मन लावून ऐका। या व्हिडिओमध्ये बाळांनो, मी तुम्हाला जीवनाबद्दल नक्कीच चांगल्या गोष्टी सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा संदेश नक्कीच मन लावून ऐका। स्वामींच्या मनात आहे अपार माया ममता, त्यांच्या आशीर्वादाने दूर होती साऱ्या चिंता आणि सारी संकट अशी निघून जातात। म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक काम करा, तुमची प्रत्येक काम हे पूर्ण नक्कीच होणार आहे। म्हणजे स्वामी भक्ती हीच खरी साधना आहे आणि जनसेवा हीच खरी प्रार्थना आहे। हे फक्त तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला सर्वांकडून आनंद आणि सहवास नक्कीच चांगला मिळेल। म्हणून तुमच्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, स्वामी मला नेहमी तुमच्या सहवासात राहू दे। आणि अशक्य तर खूप आहे या जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं। आणि दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत। आणि तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे असे आपण स्वामींना दररोज म्हटले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद नक्कीच केले पाहिजे। स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र जीवनात पडत नाही आणि आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते, हे कधीच विसरू नका। आणि म्हणून स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की जगाकडून कधी अपेक्षा करू नका आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नका। मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत आणि आपल्याला सांगत सुद्धा आहेत। म्हणून फक्त स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा। म्हणून जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा जगायला शिका, कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस अजिबात मात्र येत नाही। म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही। आणि जो व्यक्ती वाटतो ना, त्याला कळतं की आपल्या मनाला किती समाधान लाभता येते। म्हणून जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही। आणि चांगली प्रेरणा देऊन एखाद्याचे मार्गदर्शन करणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे आणि अशीच तुम्ही गुरूंची सुद्धा सेवा केलीच पाहिजे। आणि जो तुलना करणे थांबवू शकतो तोच जीवनात समाधान नक्कीच मात्र मिळवू शकतो। म्हणून आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा, ते कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, उलट तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला सांभाळता येणार नाही। आणि संयम आणि नम्रतेने परिपूर्ण वर्तन व्यक्तीला नेहमी परमेश्वराच्या जवळ नेत असते। म्हणून तुम्ही संयम ठेवायला शिका। परमेश्वर तुम्हाला हेच सांगत असतो की बाळा, सर्व काही तुला मिळेल, फक्त तू संयम राख। म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते। व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही महत्वाचे नक्कीच आहे। म्हणून प्रत्येक क्षेत्रात कष्ट करावे लागतात। लोखंड सुद्धा निष्क्रिय राहिल्यास गंज नक्कीच पकडत असते। म्हणून ना हारण्याची गरज आहे ना हरवण्याची गरज आहे। जीवन एक खेळ आहे, खेळणे खूप महत्वाचे आहे। म्हणून करून दाखवा असे काहीतरी, जगही तुमच्यासारखे बनण्यासाठी करेल घाई आणि विचारेल तुम्हाला की कसं काय केलंस एवढं मोठं साम्राज्य। असंच तुम्ही निर्माण करून दाखवा। आणि नवीन दिवस आहे, नवीन गोष्टी करूया। जरी काल हरलो असलो तरी आज नवीन सुरुवात मात्र नक्कीच करूया। आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्यांच्या कामात आनंद मिळत असतो। आणि तुमच्या कामात तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही ते काम जास्त वेळापर्यंत करू शकत नाही आणि तुम्ही ते नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचूही शकत नाही। म्हणून त्या कामामध्ये तुम्हाला पूर्णपणे नक्कीच इंटरेस्ट असायला हवा आणि ते काम तुम्हाला आवडायला सुद्धा हवं, तरच तुम्ही त्या कामामध्ये भरपूर पुढे जाल आणि भरपूर प्रगती सुद्धा कराल। म्हणून लाख चुका करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी। आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे ते आहेत आमचे गुरु आणि ते आहेत गुरु माऊली स्वामी समर्थ। म्हणून स्वामी तुम्हाला बोध देत आहेत आणि सांगत आहेत, स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवते। म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे नक्की शिकवत असतो। आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये नक्कीच आपण विकसित केली पाहिजे। आणि लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या, कारण जर आपण आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर मग आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळत असते। आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य नक्कीच करू शकतो।
आणि त्याच्या ध्येयापर्यंत तो नक्कीच पोहोचू सुद्धा शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. म्हणून जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम मात्र नक्कीच घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येत नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपले आयुष्य मोठे बदल घडवून आणू शकते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव हा खूप महत्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व हे निर्माण करता येणे शक्य होते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता नक्कीच येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. फक्त नशीब म्हणत असते की तुमची तयारी असेल तर मी तुमच्या जवळ येईल, मग तुमची तयारी जर नसेल तर नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास हा स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्वाचे सुद्धा असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात, आणि त्या पायऱ्या चढत गेलं की आपण त्या शिखरावर पोहोचत असतो. तसेच जीवनामध्ये असते, छोटे छोटे तुम्ही नक्कीच टार्गेट ठेवले आणि ते पूर्ण करत गेले तर तुम्ही नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचाल. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हाच फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो. आणि आपण जी ताकद दाखवत असतो त्याने तो आत्मविश्वास पुढे पुढे जात असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्यासाठी ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या, कारण जर मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग हा नक्कीच निर्माण होतो आणि तो आपल्याला सुखकरही वाटत असतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि हे सुद्धा नक्कीच खरं आहे आणि सत्य सुद्धा आहे. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देते आणि आपले स्वामी माऊली सुद्धा तुम्हाला नक्कीच मनापासून साथ देतील. आणि ते तुम्हाला म्हणतील, बाळ पुढे चल, काही अशक्य नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी. या वचनावर फक्त विश्वास ठेवा. बघा, तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि स्वामींचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य ते गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जात असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण नक्कीच करू शकतो. आणि तो मार्ग तुम्ही निर्माण केला तर तुम्ही नक्कीच सुखकररित्या नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत आणि ते येणार सुद्धा नाहीत, कारण प्रत्येकालाच त्या वाईट परिस्थितीचा सामना हा करावा लागत असतो. मग तुम्ही आम्ही कोण आहोत, देवाला सुद्धा ते चुकलं नाही, एवढं लक्षात घ्या. जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून नक्कीच देत असते. म्हणून तुम्ही फक्त
चांगलेच राहून फक्त चांगले लोकांना दाखवून कधी पुढे जाऊ शकत नाही. तुमची फक्त ताकद हे लक्षात ठेवा की तुमच्या मनात आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही नक्कीच बनत जाता. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण आपण कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच प्रतिकूल परिस्थिती ही करून देत असते. आणि परिस्थिती आपल्याला नक्कीच भाग पाडत असते की बाळा तू आता काम कर. भरपूर टाइमपास झाला आणि जीवनामध्ये भरपूर आळस केला, पण परिस्थिती आपल्याला दाखवून देते की तुला आता काम करण्याची गरज आहे. म्हणून त्यातून सुद्धा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते आणि एक मोटिवेशन मिळत असतं. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण मात्र नक्कीच राहत असतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे. कारण ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो तो व्यक्ती आधीच खचून गेलेला असतो. मग तो पुढे जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. आणि ती ताकदच आणि ती हिंमतच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी मात्र नक्कीच बनवू शकते. आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर लवकरात लवकर पोहोचू शकता. आणि त्यासाठी तुमच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद देखील तेवढ्याच ताकदीने असतो. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस बघण्यासाठी त्या व्यक्तींचा मोठा वाटा सुद्धा असतो. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयार करा. आणि कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करते आणि तीच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही मात्र रोखू शकणार नाही, हेही तितकेच खरं आहे. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न मात्र करत असतो. आणि म्हणून एकट्याने आपण तेव्हा तो चॅलेंज आपल्या अंगावर घेत असतो, तेव्हा आपण जगण्याचा खरा नक्कीच जीवन प्रवास सुरुवात करत असतो. आणि वेळ ही सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागतात आणि ते कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र नक्कीच ठरत असतो आणि तोच आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदतही करत असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या. कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र देत असते. आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कारण अशा संघर्षातून आपल्यात संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळत असतो. आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच आणि त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता ही स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. म्हणून कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे हे गरजेचे मात्र असते आणि तेच आपण केले पाहिजे. आणि ती कल्पना जर सत्यात उतरली तर भरपूर काही गोष्टी या तुम्हाला सुख देऊन जातील. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्वाचे आहे. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र करत असतो. आणि तो अभ्यासच आपल्याला संपूर्ण दाखवून देत असतो की आपण काय करायचे आणि काय करायचे नाही. आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे. आणि तो प्रत्येकाला झालाय, देवाला झालाय, मोठमोठ्या लोकांना झालाय.
मग तुम्हाला झालं तर त्यात काय तुमचा तोटा नाही. तुम्ही फक्त चांगल्या मार्गाने आहेत हे फक्त बाद झाले आणि तुमचा फक्त देवावर विश्वास आहे एवढंच फक्त बाद झालं. सर्व काही देव बघून घेतील आणि तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे. जीवनात अपयश आल्यास निराश मात्र होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि ती तयारी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती सुद्धा कराल. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये पुस्तकं वाचणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळत असतं ते खूप अनमोल असतं आणि खूप महत्वाचं सुद्धा असतं. कारण वाचनाची आवड निर्माण तुम्ही जर केली तर कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते. आणि जे लोक त्या मार्गामध्ये चुकलेत तर त्यांच्या चुका ओळखून आपण त्या चुका करू नये याचे मार्गदर्शन आपल्याला त्यातून मिळत असते. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यातून न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता फक्त आपल्या मनात आपण ठेवली पाहिजे आणि ती मानसिकताच आपल्याला ते पुढे घेऊन जाण्यासाठी आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप महत्वाचे आणि खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि ते जीवन जगण्यात जर मदत करत असले तर ते आपल्याला जीवन जगण्यात पुढे सुद्धा घेऊन जात असतात. आणि असेच मित्र आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून सुद्धा जात असतात, कारण त्यांनी जीवनामध्ये भरपूर अनुभव मिळवलेले असतात. आणि त्या अनुभवातून आपण त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण सुद्धा करणार नाही आणि त्यांना जे चांगली कामं केलीत ते चांगली कामं सुद्धा आपण करू शकतो. म्हणून आपण जीवनात नक्कीच चांगले मित्र सुद्धा जोडले पाहिजेत. आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपलं ध्येय हे गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून आपल्याला देत असतात आणि आपल्याला त्यातून नक्कीच मोठा रिवॉर्ड सुद्धा मिळत असतो. म्हणून जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे आणि तुम्ही कोणाला तरी गुरु हे केलेच पाहिजे. तुमचा मित्र असो किंवा मग तुमचे आई वडील असो किंवा मग तुमचे ते शिक्षक असो की कोणीही असो, नक्कीच गुरुचे स्थान हे खूप महत्वाचे असते. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक सुद्धा असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते आणि ती निर्माण नक्कीच होणार सुद्धा आहे. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय फक्त तुम्ही लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो. आणि ते काम केल्यावरच आपण पुढेही जाऊ शकतो. आणि जीवनात अशी वेळ येते की तिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने हे मैदान मात्र नक्कीच गाजले पाहिजे आणि आपण असे लढले होतो असे सगळ्यांनी सांगितले सुद्धा पाहिजे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात आणि तेव्हाच आपण आपले ध्येय नक्कीच साध्य मात्र करू शकतो. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येते. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर जीवन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल आणि तो अनुभव तुम्हाला नक्कीच काही गोष्टींचा नक्कीच वेळ वाया न घालवता तुम्हाला लवकर यशापर्यंत पोहोचू शकतो. कारण तुम्हाला आता माहिती आहे की मी कुठं चूक करायची आणि कुठं नाही करायची ते. म्हणून आपले विचार आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात. म्हणून जेवढे चांगले विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये भरले तेवढे चांगले विचार तुम्ही पुढे घेऊन जात असतात. आणि कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये इमानदारीने केला पाहिजे. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न मात्र नक्कीच करत असतात. आणि यशस्वी व्यक्ती व्हावे असे वाटत असेल आणि व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही
तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच मात्र होणार नाही आणि मनापासून तो विजय सुद्धा आपल्याला मिळणार नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनात सोडू नका. आणि म्हणून ज्ञान प्राप्त करत राहा आणि ज्ञान मात्र मनापासून मिळवत राहा. जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होत असते आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप वेळेस मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच मनापासून करा. आणि नक्कीच तुम्हाला ते मनही भरपूर काही तुम्हाला देईल आणि भरपूर काही तुम्हाला मनापासून आवाज येतील आणि त्यातून तुम्ही भरपूर शिकाल सुद्धा. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे या संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे आणि जीवनात महत्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळाल्याशिवाय आणि मिळवण्यासाठी हे आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते आणि त्यातून आपण काय नाही केले पाहिजे आणि काय केले पाहिजे हे आपल्याला नक्कीच कळत असते. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी मिळतात आणि फार नशीबवान लोकांना ते मिळत असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून सुरुवात ही खूप महत्वाची गोष्ट असते. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळत नसते. मग तुम्हाला ती कष्टावर मिळेल, नाहीतर मग पैशांवर मिळेल, नाहीतर मग तुम्हाला तुमचा वेळ मात्र नक्कीच द्यावा लागेल. कोणत्याही गोष्टीतून ते आपल्याकडून ते वसूल करून घेत असते. आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि हे छंद आपल्याला जीवनात आपण यशस्वी झाल्यावर ते आपल्याला जोपासायला आणि ते आनंद द्यायला मदत करत असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींवर विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. आणि तो आत्मविश्वासच आपल्याला भरपूर काही देऊन जातो. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही, एवढे मात्र लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. आणि कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि स्वतःसाठी हे जगावेच लागेल. आणि कधी ना कधी असा काळ तुमच्यावर नक्कीच येईल. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे हे सोडून देत असतात आणि ते विचार करणेही सोडून देत असतात आणि चुकीच्या मार्गाला ते जात असतात. म्हणून असे न करता आपण नेहमी चांगल्या मार्गावर राहिले पाहिजे आणि चांगल्या मार्गालाच गेले पाहिजे. म्हणून जीवनात तुम्ही स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता
त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती नक्कीच जीवनात करू शकाल. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो, कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला आहे आणि तो संघर्ष प्रत्येकाला करायचाच आहे आणि तो प्रत्येकाला होणारच आहे, कारण प्रत्येकाला संघर्ष आल्याशिवाय त्याला यशही दिसणार नाही आणि त्याला कोणती तरी किंमत ही मोजावीच लागेल. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे ती नक्कीच प्रेरणा असायला हवी आणि ते आयुष्यात तुम्हाला नक्कीच त्यांना सामोरे गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा हे सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच मनापासून घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. आणि जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात, कारण यांना सामोरे न जाता कोणी यशस्वी मात्र होऊ शकत नाही. आणि खडतर काळ आपणास सामर्थ्यवान बनवतो. एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल आणि त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम आहे आणि तेच आपण केले पाहिजे आणि खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे, कारण तुम्हाला जीवनात तेच पुढे गोष्ट घेऊन जाईल आणि तीच गोष्ट तुम्हाला भरपूर दुनियाही दाखवेल. म्हणून जीवन यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते, कारण तिथे गर्दी कमी असते. एवढे मात्र निश्चित आहे. आणि तिथे गर्दी कमी असली की यश आपल्याला लवकर मिळत असते. आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्त्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते आणि अनुभवामुळे आपल्याला ते ज्ञान मिळत असते. म्हणून अनुभव हा खूप जीवनामध्ये महत्त्वाचा सुद्धा असतो, कारण त्यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. आणि माणसाचे मन हळवे असले तर चालेल, पण दुबळे नसावे, कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय हा घेतलाच पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडवल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे नक्कीच आवश्यक आहे आणि जीवनात या गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या सुद्धा पाहिजेत. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या, कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र जीवनात गरज असते. आणि तो आधार दिला तर ते आपला नक्कीच कधी विसरणार नाही आणि कधीच आपले उपकार ते विसरू शकणार नाही. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्त्वाचे आहे, मग तो पैसा असेल किंवा माणसे, कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येते आणि आपण त्यावर विचार नक्कीच करायला पाहिजे. यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते, तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो, त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे नक्कीच तुम्ही जीवनात थांबवू नका. आणि एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते, कारण ते रोपटं कुठेही उगवतं आणि कसंही उगवतं, पण ते उगवून राहतं. म्हणून तसं आपल्याला कुठूनही प्रयत्न करून आणि कसेही प्रयत्न करून फक्त यशस्वी व्हायचे आहे एवढंच आपण ठरवले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि संकटाच्या काळात स्वामी आपल्या सोबत असतातच आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत असतातच. फक्त आपण त्यांचे नाम घेतले राहिले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण दररोज केले तर ती प्रेरणाही आपल्याला लवकरात लवकर मिळेल. म्हणून संकटाचा आणि संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे हे फक्त आपलं काम आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. ते आपण सुद्धा इमानदारीने आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे. जीवनात जे निर्णय अवघड असतात तेच निर्णय आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरत असतात. त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका आणि तो ठाम निर्णय तुम्ही एकदा घेतला की तुम्हाला नक्कीच जीवनात पुढेही ठाम निर्णय घेण्यास कधी कमतरता भासणार नाही आणि कधी तुम्ही मागे वळून बघणार नाही. तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत तुम्ही ठेवला पाहिजे की जो प्रत्येकाचा आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर तुम्ही पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहत नाही आणि ती उभी राहू शकत नाही.
कारण ती बळकट नसते, कारण तिचा पाया हा कच्चा राहून जात असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्याला व्यक्तिमत्वाची तपासणी करावी. कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर मात्र नक्कीच ठरू शकतो आणि तो आपल्याला आपले जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलाची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल हे स्वीकारलेले नक्कीच आहेत. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहते आणि ते त्यांना मदत देखील नक्कीच करत असते. म्हणून त्यांना मदत करण्यासाठी फक्त तुम्ही नशिबावर अवलंबून राहता, तुम्ही स्वकष्टाने नक्कीच पुढे गेले पाहिजे. आणि तुमच्यासोबत नशीब नसेल पण स्वामींचा हात तुमच्या पाठीवर नक्कीच असणार आहे. म्हणून स्वामींचा विचारात घेऊन आणि स्वामींचा विचार करून नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल आणि ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील आणि शेवटपर्यंत उभे राहतील. म्हणून तुमचा काळ दुःखाचा किंवा सुखाचा असे ते बघणार नाहीत. सुखाच्या काळातही तुमच्या बरोबर राहतील आणि दुःखाच्या काळातही तुमच्या बरोबर ते राहतील. आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाटेला अनेक बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे महत्वाचे मात्र असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि मग तुम्ही नक्कीच आनंदी जीवन सुद्धा जगू शकता. म्हणून स्वामी म्हणतात तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत. हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात हेही तितकंच खरं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास ठेवा. जरी ते तुम्हाला त्रास देत असतील तरी त्यांना पुढे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करायचंच आहे. मित्रांनो, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. आणि त्यामुळे कोणाशीही वागताना चांगले वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले भेटेल आणि देवही तुमचं नक्कीच चांगलं करणार आहे. म्हणून कधीही कुणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका. कारण माणसं तेवढंच समजतात जेवढे त्यांची कुवत असते आणि त्यांना जेवढी समज असते तेवढंच ते समजत असतात. म्हणून समोरच्याला जितका जास्त वेळ आणि प्रेम तुम्ही द्याल ना त्याची किंमत कधीच त्याला कळणार नाही. हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आणि आयुष्यात त्याच व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त मात्र जीव नक्कीच लावत असते आणि ती तुमच्यावर अति प्रेम करत असते. म्हणून आपणही स्वामींवर तितकंच प्रेम करायचे आणि स्वामींही आपल्याला कधीही सोडून जात नाही. आणि एकदा तुम्ही स्वामी भक्तीत आलात तर नक्की स्वामी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतात. म्हणून आयुष्यात तुम्ही कितीही देवदेव करा पण तुमची कर्म जर चांगली नसतील तर कुठलाच देव तुमची मदत करणार नाही. म्हणून कर्म चांगली ठेवून तुम्ही देवाची भक्ती नक्कीच करायची. आणि आयुष्यात आपले सल्लागार कोण आहेत हे खूप महत्वपूर्ण आहे. कारण दुर्योधन शकुनीकडून सल्ला घेत होता आणि पांडव श्री कृष्णाकडून सल्ला घेत होते. म्हणून आपला सल्लागारही तितका ताकदीचा आणि चांगला असायला हवा. म्हणून प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहाचाल तर मग रडत राहाचाल. आणि त्यामुळे जो जसा आहे तसा त्याच्यासोबत नक्कीच आपण राहायला शिकले पाहिजे. आणि ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क नक्कीच तुम्ही दिला पाहिजे. जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत हा एकटा पडत असतो. आणि तो एकटा पडत असताना जो आपल्या सोबत उभा असेल तोच आपला खरा मित्र असतो. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे आणि हे आपल्या हातात नक्कीच आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच नक्की मात्र ठरवायचे आहे आणि त्यानुसार काम करत राहायचं आहे. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही हे तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि भरपूर आयुष्यामध्ये आपल्याला स्वामी देत राहतील. आणि स्वामींची भक्ती कधी सोडू नका. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाते आणि चांगले सुद्धा होऊन जाते. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा. कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही. म्हणून आपण आनंदी आणि सुखमय जीवन जगून घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आनंद नक्कीच आपण मानला पाहिजे. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही फक्त रुसू नका आणि कोणावरही रुसू नका. तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही चांगलंच करणार आहेत
आणि कितीही संकटात असलात तर स्वामींना हाक द्यायचं विसरू नका. स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील. स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त तू नक्कीच होशील. म्हणून आयुष्यामध्ये आपली जी नाती असतात ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती तुम्ही प्रेमाने जपायला शिका. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही. त्याला सदैव स्वामी पाठी राखा देतात. आणि स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसांना आंधळा करू शकतो. म्हणून कोणतीही गोष्ट अति प्रमाणात नको. ती तुम्हाला त्याच प्रमाणात पाहिजे ज्या प्रमाणात देव तुम्हाला देऊ इच्छित आहे. आणि देव त्याच प्रमाणात तुम्हाला देणार सुद्धा आहे. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं. पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. आणि ते आपणच सुंदर बनवायचं आहे. म्हणून जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र तुम्हाला जगण्यासाठी कमी पडून जाईल. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर तुम्हाला द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मात्र मौन होऊन ऐकत राहतं. आणि परमेश्वर खूप डेंजर बदला घेत असतो आणि तो बदला खूप मोठाही असू शकतो. म्हणून कुणाचंही कर्म हे चांगलं असेल तर देव त्याला चांगलंच देणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आपल्या आनंदात निघून जाईल. आणि जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे आणि तो मार्गच आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारला पाहिजे. आणि तो मार्ग जर आपण स्वीकारला आणि त्या मार्गाने स्वामींच्या इच्छेने आपण चाललो तर नक्कीच आपल्याला पुढे गोड फळ मिळणार आहे. आता जरी आपल्याला त्रास होत असला तर स्वामी आपली परीक्षा घेत असतात. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न करण्यात तो घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचून जातो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव हा असतोच. आणि या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव मात्र सोडून बाकी सर्व काही असते. म्हणून देवाला आपण मनोभावे पूजा करायची आणि मनोभावे आपण देवाला नमस्कार करून नक्कीच आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. म्हणून चंदनाच्या झाडाला नक्कीच विषारी सापाने विळखा घातला ना, म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण तो सुगंध त्याच्या आत असतो. म्हणून आपला आतला स्वभाव हा आपण निर्मळ आणि चांगला ठेवला पाहिजे. नक्कीच आपल्यालाही कोणतीही व्यक्ती आपल्यामध्ये मिसळली तरी आपण त्याचा स्वभाव घेऊ शकत नाही आणि तो आपल्यामध्ये मिसळू शकत नाही. असं आपण राहायचं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवत असतात. आणि प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते आणि कठीणतूनच आपल्याला मोठं खूप काही बनवायचंय आणि मोठं साम्राज्य निर्माण करायचंय. त्यासाठी आपल्याला ही छोटी छोटी संकटे पार करावीच लागतील. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. म्हणून आपल्यामध्ये काय आहे ते आपलाच माणूस चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. कोणाला ओळखण्याची ती गरज नाही. आणि निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या. आणि हेच आपल्याला स्वामींकडे मागायचंय. आणि स्वामींकडे मागत असताना पूर्ण मनोभावाने मागायचंय आणि एकदम निर्मळ मनाने मागायचंय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि तो शेवटपर्यंत टिकत असतो आणि त्याच्या मार्गाला चांगल्याच गोष्टी सुद्धा येत असतात. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका. कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेना, तुमच्याकडे किती धनदौलत पैसा असू देत, त्याने काही फरक पडत नाही. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. असेच आपले स्वामी आहेत. आपण त्यांच्याकडे काहीच मागू नये. आपण फक्त एवढेच मागावे की आम्हाला सुख, समाधानी आणि निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हेच आपण स्वामींकडे मागायचंय. स्वामी सर्व काही देतात आणि न मागता देतात. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही फक्त चांगल्या मार्गावर चला आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. आणि हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि ते आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत आणि भविष्यात काय होईल त्याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नावाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही पडू नका, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगाचे दुःख खूप वाईट असते आणि आपण अपेक्षा ठेवली तर आपण जीवनामध्ये खूप काही दुःख सोसू शकतो आणि खूप काही दुःख आपल्या वाटेला सुद्धा येऊ शकतं. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि पुढे रस्त्याला लागा. नक्कीच स्वामी तुम्हाला मदत करतील. आणि माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनाला लागलेली जिद्द. आणि तो जिद्दीने जो काम करत असतो आणि चिकाटीने काम करत असतो त्यानेच तो व्यक्ती भरपूर आयुष्यामध्ये पुढे जात असतो. म्हणून आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा स्वामी समर्थही आपल्यासाठी चांगला जो विचार करत असतात आणि चांगला विचार केल्यामुळे तेही आपल्या मार्गाला चांगले सुखच पाठवत असतात. म्हणून हे आयुष्यामध्ये मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा. आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही आणि एकटेपणा वाटणार सुद्धा नाही. म्हणून वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते सुखाने आपण नक्कीच जगले पाहिजे. कारण सुखाने नाही जगले आणि आपल्या मनात नेहमी शंका आणि भरपूर काही गोष्टी या साठलेल्या असतील तर मग आपण सुखाने अजिबात जगू शकत नाही. कारण इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, मग भूतकाळात तुम्ही सुख शोधायला गेला तर ते आता निघून गेलेलं आहे. आणि विज्ञान म्हणते की भविष्यात सुख मिळेल, मग भविष्यात सुख मिळेल याची गॅरंटी काय, आणि ते आपण बघितलं सुद्धा नाही. पण आपला धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल. म्हणून तुम्ही आजच्या क्षणाला सुख शोधायला शिका आणि यातच आपलं समाधान आहे आणि हे समाधान आपण उपभोगलं पाहिजे आणि यातच आपला खरा आनंद सुद्धा आहे. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे आणि हेच आपण जगू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण जीवनामध्ये वागू शकतो. म्हणून आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. म्हणून तुम्ही अहंकाराशिवाय काम करत राहायचंय आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करत राहायचंय. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही कोणता निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही आपण घेऊ शकत आणि आपण नेहमीच चुकत असतो. म्हणून हे चुकण्याला तुम्ही टाळण्यासाठी तुम्ही कधीही मोहात पडू नका आणि कधीही असे निर्णय घेऊ नका. म्हणून जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि सर्व चिरकाल त्याचे चांगलेच करते. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची मात्र वाट बघत असते आणि ते चूक तुम्ही केली की तुम्हाला ते नक्कीच चुकीचे ठरवत असते. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा जरा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते आणि त्याचं मन आणि त्याचं शरीर जर चांगलं असलं तर तो त्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट आपण पूर्वीपेक्षा थोडी चांगली केली आणि थोडं त्यात आपण शिकलो तर नक्कीच ते आपलं जिंकणं सुद्धा होऊ शकतं आणि आपण दररोज जिंकत असतो असे आपण समजू शकतो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे काही जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या मात्र आपल्या दूर होतील आणि आपल्याला यशाचा मार्ग सुद्धा भेटेल. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्या कामाला जी व्यक्ती येतात त्यांना जपायला शिका आणि ते व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकवण देऊन जातील एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही पहिले त्या विषयाची माहिती घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर काम करायला घ्या. नाहीतर तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही काम करायला घेता तर तुम्हाला तिथे नुकसानच होणार आहे. आणि दोष लपवला ना की तो मोठा होतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होतो. म्हणून दोष लपवू नका, नक्कीच तो कबूल करा आणि तुमची चूक झाली आहे असं सुद्धा कबूल करायला नक्कीच काही चांगलं लागतं आणि त्यासाठी हिंमत सुद्धा लागते. म्हणून ते तेव्हाच मान्य करायला शिका, नाही तर नंतर तुम्हाला भविष्यात सुद्धा त्यामुळे त्रास होणार आहे.
म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि कर्म आपली चांगली असली तर सर्व काही चांगलेच होणार आहे. म्हणून स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि हेच तर मग आपले कर्म आहेत. आणि हेच आपण चांगल्या हाताने आणि दोन्ही हाताने दान केलं पाहिजे आणि चांगलीच कर्म केली पाहिजे. म्हणून हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती मात्र स्वामींची होत असते, आणि हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते. म्हणून कुणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्यही शक्य होत असते आणि आपल्याला जीवनामध्ये यश मिळत असते. म्हणून तुम्ही प्रत्येक माणसाचा हातात हात घेऊन नक्कीच त्याच्याशी चांगली मैत्री करून आणि चांगल्या भावनेने प्रत्येक गोष्टीची सुरुवात करून पुढे जाऊ शकता. आणि गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि किती सुखी सुद्धा आहात. म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. असे स्वामी म्हणत आहेत, कमी पडतो तो तुमचा प्रयत्न, आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल आणि तुम्ही नक्कीच यशस्वी सुद्धा तुमच्या कामामध्ये व्हाल. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. आणि म्हणून अतिविचार करणे आपल्याला टाळले पाहिजे आणि कधीच आपण अतिविचार केला नाही पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा तुम्ही ठेवायला पाहिजे की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका मात्र नक्कीच लागलाच पाहिजे. आणि तो ठसका लागला तरच ती लोक तुमच्याशी चांगलं बोलायला आणि चांगलं वाकायला शिकत असतात. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू मात्र पंखात भराडे ठेव. बदलेला तुझा एक दिवस, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव, कारण स्वतःवर विश्वास असला तरच माणूस आयुष्यामध्ये खूप प्रगती आणि भरपूर गोष्टी या आत्मसात करू शकतो. म्हणून चूक महत्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जावी, आणि व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात महत्वाची असेल ना तर मात्र त्या व्यक्तीची चूक तुम्ही विसरून जावी. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला तारतील, आणि एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी पुसतील सुद्धा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग आपला वाढतो, मनासारखं झालं की हाव आपली वाढते. मनुष्य आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात, आणि ज्याच्या अपेक्षा कमी असतात तो व्यक्ती नक्कीच जीवनामध्ये सुखी आणि समाधानी नक्कीच असतो. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे, आणि चांगलाच विचार आपण सुद्धा केला पाहिजे. आणि आपल्यासाठी एखादी व्यक्ती ही तळमळ करत असेल ना, स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारे लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील आणि ती नाती तशीच तोडून सुद्धा टाकतील. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं, आणि त्याला नेहमी देव त्याची परीक्षा घेत असतो, आणि त्याला एक ना एक दिवस त्या कष्टाचं फळ सुद्धा देव देत असतो. आणि ते फळ भेटल्यावर तो व्यक्ती सुद्धा संतुष्ट होत असतो, कारण त्याला एवढ्या कष्टाची जाणीव झालेली असते आणि त्याला एवढं चांगलं फळ मिळालेलं असतं. म्हणून कधीही कुणाला आपल्या जीवनामध्ये कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे त्याला मारू नका, पान उतारा करू नका, आणि कुणाच्या गरिबीवर मात्र हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही, आणि त्याची नक्कीच परिस्थिती कधी बदलेल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला या जगामध्ये इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कोणाचे मन मात्र दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांच्या पेक्षा खूप मोठं असतं, आणि ती माणुसकीच आपण जपून ठेवली पाहिजे. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमचीच बद्दल असणार आहे हे मात्र निश्चित आहे, आणि तुमच्याबद्दल तिथे खूप काही वाईट साईड बोललं जाईल. आणि म्हणून तुम्ही अशा लोकांची संगत ठेवू नका आणि अशा लोकांच्या सोबत सुद्धा राहू नका. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज मात्र तुम्ही होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात कुणीच नाही आणि कुठे भेटणारही नाही. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्ही आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, आणि त्यामुळे तत्काल सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते. म्हणून ते म्हणतात ना की एक खोटं बोलल्यानंतर तुम्हाला 100 खोटीही बोलावी लागत असतात. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बैलाला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत मात्र नक्कीच कळत नसते, आणि ती किंमत तो नाही केली
तर मग तो जीवनभर पस्तावत असतो. म्हणून संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा आरसा या जगात तुम्हाला कुठे भेटणार नाही. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. नक्कीच, कारण खोटी कर्म करून एकदा जरी मोठा झाला तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही नक्कीच त्याच्या जीवनात ही भोगावी लागत असतात. म्हणून एकनिष्ठ आपण राहायला शिकलं पाहिजे. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला मात्र नक्कीच किंमत आहे आणि तीच किंमत आपण स्वामींना सुद्धा दिली पाहिजे. म्हणून तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच करा. आणि ते प्रयत्न जर केलेत तर तुमचं काम ते नक्कीच मार्गावर लागेल. म्हणून नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्ष देतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता आणि तो अतिविचारच आपण सोडून द्यायचा. कारण उद्या काय होईल आणि कसे होईल हे आपल्याला माहित नाही. चांगले झाले तर चांगले जाय, वाईट झाले तर स्वामींची इच्छा आहे या मार्गाने आपण चालायचं आहे. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर कधीही संशय घेऊ नका आणि खोट्या लोकांवर कधीही तुम्ही जीवनामध्ये विश्वास ठेवू नका. फक्त यात तुम्हाला लोक ओळखायचं मात्र नक्की शिकलं जाईल आणि ते तुम्ही शिकलंच पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता मात्र नक्कीच मोठी असते आणि भक्कम सुद्धा असते. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनातील कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा फक्त सोडू नका आणि आपण फक्त चांगले वागा आणि चांगल्या मनाने आपण दुसऱ्याची मदत नक्कीच केली पाहिजे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच मात्र जात नाही आणि कधी आपण त्यातून दुःखी सुद्धा होत नाही. म्हणून शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल. म्हणून भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली ना तरच ती गोड आणि छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती ही आपण दोन्ही बाजूंनी जर निभावली आणि दोन्ही बाजूंनी चांगली ठेवली तरच ती पुढे जात असतात आणि चांगल्या प्रकारे जीवन आपलं घडतही असतं. म्हणून आयुष्यामध्ये दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. कारण आपण एक शब्द बोललो तर तो व्यक्ती समोरचा 4 शब्द बोलत असतो, त्यापेक्षा नाही बोललेलंच कधीही बरं असतं. म्हणून प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर मात्र निघून जातात, पण परमेश्वराचं तसं नाही. देव आपल्या कायम सोबतीला असतो, मग आपलं सुख असो किंवा मग दुःख असो. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावं लागते. म्हणून क्योंकि जब तक हे आपण जिंदा तब तक हे आपली निंदा हेच फक्त आपण लक्षात ठेवायचंय. आणि स्वामी कायम आपल्याला म्हणत असतात, हम अभी गया नाही हम जिंदा आहे. म्हणून स्वामी कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असतात आणि आपलं संरक्षण करत असतात. फक्त आपल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागेल आणि तो विश्वासच आपल्याला खूप काही देऊन जातो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल आणि हेच सत्य आहे. आणि हे सत्य आपण विश्वास ठेवून जीवनामध्ये आपल्याला याच्याच मार्गाला चालायचं आहे. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळाची गरज असते. यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच, प्रयत्न फक्त आपण करत राहा. त्या झाडालाही फळ लागते तसे आपल्या आयुष्याला आणि आपल्या प्रयत्नांना सुद्धा यश नक्कीच मिळेल. आणि तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. आणि त्याशिवाय या जीवनामध्ये कधीही आपल्याला सुख लाभणार नाही आणि सुख मिळणार सुद्धा नाही, कारण देवाने ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाठवलेली असते आणि त्यांना तुमची परीक्षा मात्र नक्कीच घ्यायची असते. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय किती दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि ते आपण बघितलं तर आपण नक्कीच आपल्या मनामध्ये विचार करू की आपण खूप सुखी आणि आपण खूप समाधानी आहेत. आणि त्यासाठी देवाचे धन्यवाद आपल्याला नक्कीच मानले पाहिजे. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा तुमची गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत मात्र घरोघरी वाटली जाते आणि घरोघरी तुमची निंदा ही केलीच जात असते. म्हणून काळोख्या रात्रीनंतर लख्य प्रकाश देणारे दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशी असू देत, चांगली किंवा वाईट,
ही नक्कीच बदलते आणि ती बदलणार सुद्धा आहे. आणि ती बदलण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा जीवनामध्ये केले पाहिजे. कारण तुम्ही प्रयत्न नाही केले आणि घरात सुद्धा बसून राहिले तर देव येऊन तुम्हाला देणार नाही. कारण जो प्रयत्न करतो त्याच्याच पाठीशी देव मात्र उभा राहत असतो. आणि आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद मात्र सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा मात्र होतो. म्हणून तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं मात्र आहे. आणि तो विश्वासच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही यश मिळवून देत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो बाळा जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. आणि दुसऱ्यांनी तुझ्यावर काही केलं असेल तर ते मी तुझं नक्कीच कमी करू शकतो. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. कारण ते तुझे स्वतःचे कर्म आहेत आणि ते कर्म कुणालाच चुकत नाही, देवाला सुद्धा चुकले नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत राहा असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात आणि त्या सुटत सुद्धा असतात. म्हणून जो दुसऱ्याला अडचणीत जागतो आणि आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर मात्र संपणार नाही. आणि देव त्याची कर्माची फळं त्याला नक्कीच देत असतो. कारण त्याने चुकीची कर्म केली आणि चुकीच्या मार्गाने तो नक्कीच चालत असतो. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही. आणि त्याची चूक जेव्हा त्याला लक्ष देते तेव्हा तो स्वतः आपल्याकडे माफी मागायला नक्कीच येईल. आणि त्याचं मन चांगलं असेल तर येईल, नाहीतर नाही येईल. मग आपण त्याच्यावर ते सोडून द्यायचं आहे. म्हणून मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि जीवा भावाचा होतो. म्हणून देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझे चिंतन, तुझ्या धुळीचे भाई भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी राया, असंच आमच्या पाठीशी तुम्ही राहा आणि असंच आम्हाला नक्कीच जीवनामध्ये मदत करायला तयार राहा. आणि आमच्या वाटेची संकट नक्कीच तुम्ही दूर करा आणि आम्ही तुमच्यावर पूर्णतः विश्वास ठेवतो. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्व काही मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न मात्र मनापासून करावे लागत असतात. म्हणून अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते. कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते. आणि ते नवीन संधीचा सोनं करणं हे आपलं काम नक्कीच आहे. म्हणून खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका. कारण तेच तुम्हाला शेवटपर्यंत आधार देणार आहेत आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहेत. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआपच होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ असो किंवा मग पैसा असो, काहीही असो, आपण ते दुसऱ्याला देऊ शकतो. आणि आपल्या मनापासून आपण देऊ शकतो ते आपल्याला दुसरे लोक नक्कीच देणार आहेत. आणि तो देव बघत आहे, तो सर्व काही वेळ आल्यावर सर्व काही नीट करणार आहे. म्हणून कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. जेव्हा तुम्ही स्वतःशी स्पर्धा कराल तेव्हा तुम्हाला हरवायला तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. आणि तुम्ही कोणाची अवहेलना सुद्धा नक्कीच करणार नाही. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही आणि तो आपलं कधीही वाईट सुद्धा सोचणार नाही. म्हणून आपण फक्त परमेश्वराबद्दल चांगलेच विचार मनातून काढले पाहिजे आणि चांगलेच विचार सुद्धा केले पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत आहे ना तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देणार आहे. आणि कोणी त्याच्यावर अत्याचार करत असेल तर स्वामी त्याला स्वतःच नक्कीच त्याचा बदला घेणार आहेत. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि खूप सुख समाधानाने सुद्धा जाईल. म्हणून परिस्थिती कोणतीही असू द्या, हार मात्र मानू नका. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगण्याची आशा सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर फक्त विश्वास ठेवा आणि हे वचनच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही देऊन जाईल. म्हणून ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, ज्याच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्याच्या स्वामींवर आहे अढळ विश्वास, त्याच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करती निवास. म्हणून तुमच्या मनामध्ये निर्मळ भावनेने आणि निर्मळ भक्तीने तुम्ही स्वामींचा विचार करायचा आहे आणि स्वामींची सेवा करायची. नक्कीच तुमच्या घरात सुद्धा स्वामींचं अस्तित्व असेल आणि स्वामी तुम्हाला दर्शन सुद्धा देतील. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे आपल्या स्वामींशिवाय कोणीही नाही. आणि स्वामी आपल्याला नक्कीच आईच्या मायेने जवळ घेतात आणि आपल्याला कुरवाडतात आणि म्हणतात,
मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली ना, तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आणि हे विचारच सामर्थ्य आहे आणि हे विचारच तुम्ही केले पाहिजे. आणि या विचारानेच माणसाची प्रगती सुद्धा होत असते. म्हणून आपण कुणाविषयी अवेळेला बोलू नये आणि चुकीचा मार्ग निवडू नये आणि चुकीचं कधीही बोलू नये. म्हणून जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि तुमचा विजय हा अटळ आहे आणि तुमचा जो विजय हा होणार आहे यावर फक्त विश्वास ठेवा. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया पुढच्या असाच एका चांगल्या आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.